आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। नुकतीच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली। पण काय सांगाल, धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतली, बऱ्याच वेळ चर्चा केली, शेवटी काय कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि तब्येत बी माझी खराब होती म्हणजे तर त्यानिमित्तानं सुद्धा ते आले होते भेटायला। ते शेवटी काय असतं बघा, न्याय हा घ्यायसाठी त्यांची तळमळ आहे। त्यांना वाटू नये की माझा भाऊ पण गेला आणि न्यायापासून आम्ही वंचित राहतोय की काय, असं मनस्थिती आहे त्यांची। त्याच्यात परत या धनंजय मुंडेच्या टोळीनं खून करूनही त्यांचं पोट भरलं नाही, संतोष भैयाचा खून करूनही आणखीनही आरोपीला सोडा म्हणून आंदोलनं करतात। म्हणजे राज्यात ही वेगळा पायंडा, एक वेगळी रूढ पाडायचं काम धनंजय मुंडेच्या टोळीनं सुरू केलं आहे। मग ते आंदोलनं करणं, कुठं जाळपोळ करणं, कुठल्या असल्या घटना, कुख्यात गुंडगिरीसारख्या या राज्यात एक योजना नवीन राबविल्यासारखं, नवीन प्रशिक्षण दिल्यासारखं, दहशतवादी लोकांना प्रशिक्षण दिल्यासारखं हे असं उघरटपणानं, माजुऱ्यापणानं वागायला लागले। शेवटी कुटुंब, गाव भयभीत होतं आहे, जिल्हा आज भयभीत करायला लागले। ते म्हणजे दहशत माजवायला लागले, जाती तेढ निर्माण करून दंगली भडकायचा प्रयत्न करायला लागले। मग आता हे धनंजय मुंडेचा आसरा, धनंजय मुंडेने आसरा दिला वाटतं त्या टोळ्याला, आणि मग ह्या टोळ्या आता खुनं करायला लागल्या। आता खुनं करून आरोपीलासुद्धा सोडायचं सांगायला लागला आहे। नुसता दहशत माजवा असंच आहे ना, दहशत माजवा, गुंडगिरी करा, तोडीफोडी करा, दंगली करा, आपले म्हणजे हे काय, हे उन्माद दाखवायला लागले। कुटुंब भयभीत आहे, त्यांना धीर दिला आहे, आम्ही आहे सोबत, सगळा समाजसोबत आहे, घाबरायचं नाही। शेवटी समाजाचा संयम जर सुटला तर धनंजय मुंडेला, त्याच्या टोळीला जड जाईल। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन समिती स्थापन करण्यात आली। 26/11 जे न्यायमूर्ती होते ML तहलिया ते समितीचे अध्यक्ष आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी मनावर घेणंच गरजेचं आहे, कारण त्यांच्या डोळ्यात देखता एवढं खंबीर सरकार असून जर अशा घटना या राज्यात होणार असल्या तर ते पण सरकारमधल्याच मंत्र्यांकडून, त्याच्या टोळीकडून, तर ही सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। हे साधं सोपं नाही आहे, ही एक प्रकारचा फडणवीस साहेबाचा अवमानच आहे की त्यांच्याही विरोधात जाऊन त्यांनाही चॅलेंज दिलं जातं आहे की तू जरी असला तरी माझी धनंजय मुंडेची टोळीच भारी भरणार सरकारलासुद्धा। हे एक प्रकारचं चॅलेंज आहे। धनंजय मुंडे असा सिद्ध करू पाहतोय स्वतःला की सरकारपेक्षा भारी मी आहे, मी गुंडगिरी करणार, खुनं करणार, लोकांचे मुर्दे पाडणार, जमिनी बळकिणार, प्लॉट बळकिणार, मी सगळं काय करणार, पण मी हटणार नाही दंगली भडकेल्याशिवाय, असं काहीतरी धनंजय मुंडेला वेगळं चॅलेंज फडणवीसांना द्यायचं वाटतं। त्यामुळं आता तेच ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे, फडणवीस साहेबांनीच ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे आणि समूळ नायनाट या गुंडगिरीच्या टोळीचा करणं आवश्यक आहे हे फडणवीस साहेबांना। म्हणून समिती नेमली, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। SIT, CID यांनी सगळ्यांनी मिळून हे मुळा जाळा सकट आता हे पूर्ण आता उखडूनच काढले पाहिजेत। हे आता ही टोळी ठेवून उपयोगाची नाही। ही जर सरकार पक्षात राहून सरकारलाच चॅलेंज करणार असली तर अवघड आहे। हां, एखादं आंदोलन आहे, जनभावना आहे, हा भाग वेगळा असतो। सामाजिक काय विषय तुम्ही खुनं करता आणि सरकारमध्ये राहून सरकारलाच चॅलेंज उभा करता, म्हणजे मुख्यमंत्र्यांना, फडणवीसांनाच तुम्ही चॅलेंज उभा करताय। म्हणजे ह्यो धनंजय मुंडे सरकारपेक्षा मोठा झाला, कायद्यापेक्षा मोठा झाला, टोळ्या चालवायला लागला रासरोसपणानं, सराईत गुन्हेगार पाळले त्यांनी। म्हणजे एकदा म्हणलंच होता ह्यो की काहीतरी क्लिप आली त्याची की आपलं वाकडं करू शकत नाही मोदी बी आणि फडणवीस बी, कोणाची माय येली, असं काहीतरी म्हणला होता तो बरंचसं वाईट त्याच्यात। म्हणजे किती माज आणि मगरुरी आहे, कोणाच्या जीवावर, फडणवीस साहेबांनी हे समजून घेणं गरजेचं आहे, कोणाच्या जीवावर, ह्या गुंडगिरीच्या टोळीच्या जीवावर ही माझं मस्ती ती भाषा आहे। आज गोरगरिबांचे लेकरं मारून टाकायला लागला, मग आता याचा सफाया करणं गरजेचं आहे। फडणवीस साहेबांनी तर आणखीन एक काम करणं गरजेचं आहे, इन्कम टॅक्सच्या सगळ्या रेड मारल्या पाहिजेत, ती EDच्या सुद्धा सगळ्या चौकशाच्या फेऱ्यात घेतलं पाहिजे याला। मी तर म्हणतो ती CBI चौकशीसुद्धा लावायची, याला काही शिल्लक ठेवू नका। ओढं प्रॉफाट्यात काय काय ते 1-2 दिवसाच्यात ना ही सगळा सफाया करायला सुरुवात करायला पाहिजे। आता इतके खुनाचे 307चे, दरोड्याचे, चोऱ्याचे, खंडणीचे एवढे गुन्हे असून यांना अटक होत नाही, म्हणजे ही कोणचा प्रयोग आहे?
मी फडणवीस साहेबांना सरळ टी व्ही 9च्या माध्यमातून सांगतो, तुम्ही हा विषारी आहे, याचं विष काढून घ्या. ह्यो प्रयोग करू पाहतोय राज्यावर विषाचा. त्याच्या विषारी टोळीला जे प्रशिक्षण त्याने दिलं आहे, त्या विषारी टोळीचं ह्यो प्रयोग करू पाहतोय राज्यावर. गुंडगिरी पसरवण्याचा, दादागिरी पसरवण्याचा. खून जरी केला तरी दादागिरीच्या जीवावरती आम्ही लोक सोडू शकतो. आम्ही आमच्या टोळीला, गुंडाच्या टोळीला आंदोलनं करायला पण आरोपी सोडू, हा प्रयोग करू पाहतोय. जर याच्यात हा यशस्वी झाला तर फडणवीस साहेब तुम्हाला सुद्धा गिळील माहीतसुद्धा नाही होणार आणि राज्याला कलंक लावून जाईल. त्याच्या समाजाला त्यांनी लावला. एवढी पत होती त्या समाजाला, त्याच्या पुरी पत घातली याच्या टोळीनं. प्रतिष्ठा होती, मान खाली घालून जागायची वेळ आली. इतकी वाईट वेळ ह्या क्रूर धनंजय मुंडेच्या टोळीनं आज त्यांच्या समाजावरती आणली आणि ह्यो डाग आणि डब्बा लावायचं काम सरकारला करणार. म्हणून वेळेस सावध व्हा. सगळ्या इन्क्वायऱ्या लावा. खंडणीतला आणि खुनातले आरोपी एकच आहेत. 302 लावा, 120B मध्ये हे सगळे घ्या सामूहिक अटात. मोका पण लावा आणि यांचे अंडर ट्रायल चालवा. यांना सोडू नका आता. आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत ना, यांना साथ देणारे कोण, यांना पळून कोण घेऊन गेलं, यांना डिझेल कोणी दिलं, गाड्या कोणी दिल्या, यांना पैसा कोणी दिला, कोणाच्या घरी हे थांबले, कोणाच्या हॉटेलवर थांबले, यांना नेलं कोणी CID ऑफिसला पुण्याला. यांनी खून होण्याच्या अगोदर खंडणी मागताना कोणाकोणाला फोन केले, खंडणीतून खून कसा घडून आणला, खून झाल्याच्या नंतर अटक होईपर्यंत 20-22 दिवस यांनी कोणाकोणाला फोन केले, खंडणीतल्या आरोपीला खून करणाऱ्यांनी फोन केलेत का, खून करणाऱ्यांनी एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याला फोन केलेत का, खंडणीमधल्या आरोपीने फोन केलेत का, फोन नाही केले तर यांनी प्रत्यक्ष माणूस भेटायला पाठविला का, याची सगळा तपास ह्यो चार्जशीटमध्ये आला पाहिजे. तुम्ही म्हणताला आम्ही तपास केला आणि बाबा तपासात आलंच नाही, नामका झालं, ते आम्ही सहन नाही करणार. फडणवीस साहेबांच्या शब्दावरती मराठी शांत आहे. ते परळीत एका कोपऱ्याला आंदोलन करतील गुंडाची टोळी म्हणून जर तुम्ही काही अफरातफर करताल चार्जशीटमध्ये, तर त्याच्यापेक्षा 10 पट आंदोलन बीडमध्ये आम्ही उभा करू शकतो. त्याच्यामुळे यांचा कायमचा सफाया करा. आता हे सुट्टा कामा नाही. यांचे सगळ्याचे नार्को टेस्ट होऊन द्या. जर यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, काहींनी मोबाईल फेकून दिलेच, तर यांचे नार्को टेस्ट करा. यांनी कोणाला सहकार्य केलं आहे, काय केलं आहे. अहो फडणवीस साहेब, त्या सरमाडाला का करमाडा कोणी देऊ, त्या सरमाडाला एवढ्या प्रॉपर्टीची गरज काय, याची नाहीच ती. ही प्रॉपर्टी त्याची नाहीच आहे. ह्यो पडद्यामागं ठेवला आहे आणि सरकारचा मंत्री होऊन पूर्ण ताकद त्याला पुरविली अंधारात. अरे कुठंच नव्हतं नाही सरमाड का काय येऊ. हे कधी मीडियात दिसलं नाही, कधी कॅमेऱ्यात नाही. मोठाले इव्हेंट झाले, राजकीय, प्रशासकीय, शासन लेवलचे, कशाचे पण कशातच दिसलं नाही कवा. या काही कसं का दिसलं, कुठून आणलं सरमाडे. आणि एवढी प्रॉपर्टी याची, ही याची नाहीच आहे. यांनी कोणासाठी तरी पाप केलंय आणि आज त्याला भोगायची वेळ आली. याला पाठबळ देणारा कोण मंत्री तो शोधला पाहिजे. आता ही याची नाहीच आहे. यांनी ही माया दुसऱ्यासाठी जमवली, पण नियतीनं डाव उलटा फेरा पडला नियतीचा, याच्या गळ्यात गुतलाय. खून करायला सुद्धा ह्योच लावत होता की काय, अशी शंका येते आम्हाला धनंजय मुंडेवर. ह्योच करायला होतं. का शंका घेऊ नये, का संशय येऊ नये. तू जर पाठ भेटायला जातो आंदोलन करणाराला, तुला कुटुंबाला जायला भेट नव्हतं, जायला तू माणूस की मेलेली होती, देशमुख कुटुंबाला भेटता येत नव्हतं तुला, तू जर तिथं जाऊन भेटू शकतो. आम्हाला तर अशी शंका यायला लागली. तिथून आला आणि इथं परळीतली गुंडाची टोळी उठवली आणि त्यांना आंदोलनं करायला लावलं, जाळपोळ करायला लावली, दहशत माजवायला लावली यांनी. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केला की काय यांनी. म्हणून ही याची सगळी इन्क्वायरी आणखीन वेगळ्या यंत्रणेमार्फत होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. यांनी सरकारही लुटलं आहे, गोरगरीब लुटलेत, कोणाच्या जागा हडपिल्यात, कुठंही छेडछाडी सुरू आहेत. मानसिक ताण देते ते. यांना काही मिळालं नाही की महिला मुली छेड्यो, मग माणूस घाबरतो इज्जतीला. हे वेगळंच प्रशिक्षण आहे. ही राज्यात देशात अशी टोळीच या पृथ्वीतलावर पैदा नाही झाली, अशी पैदा केली यांनी ही टोळी. म्हणून हिच्याकडं फडणवीस साहेबांना लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नसता एक दिवस असा फासा पडन याच्यामुळं सरकारवर, की सरकारवर अशी नामुष्की ओढल ना, तर सरकारला वर डोळे बघून सुद्धा चालायची हिंमत राज्यात राहणार नाही याच्यामुळं. ते म्हणजे एकटा काय सरकार नाही चालवत,
अजिबात मुला इजा नाही, दया माया नाही केली पाहिजे यांची. हे सगळे डांबले पाहिजेत, कोंबले पाहिजेत, आता एक न ठेवलं पाहिजे यात. एक सुद्धा सुटता कामा नाही मुख्यमंत्री साहेब, एक सुद्धा. आपण जर बघितलं तर बीडची राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली. कसं पाहता त्याच्याकडं? नाही, ते त्यांचा पक्षाचा विषय, ते वैयक्तिक बरखास्त करा, नाही तिकडे काय ते त्यांचा विषय, ते तर आपल्याला काय पडायची गरज नाही. चल, धन्यवाद. त्या पद्धतीने आज न्यायालयीन समिती स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतात असं वाटतं आता? सध्या तरी वाटतं. आमचं समाधान कुठल्या दिवशी असणार आहे? ज्या दिवशी फासावर लटकत येईल त्या दिवशी. पण सध्या तरी पोलीस प्रशासन, SIT, CID प्रामाणिकपणे जीव तोडून सगळेजण काम करायले. म्हणून तर एवढे पुरावे आज न्यायमंदिराच्या, न्यायदेवतेच्या पटलावर आलेत. किती वेळेस फोन केले, हे पटलावर आला. आता कोणी कोणाला केले, कोणी व्हिडिओ बघितले, कोण आनंद व्यक्त करत होतं मारतानीचा. अरे इतकी भंगार पैदासाची टोळी कधीच उभा नाही करायला पाहिजे की जी माणसाचा खून करते. ते संतोष भाया किती वेदना असते त्यांना. इतका क्रूरपणे मार दिला. तुम्ही पाणी द्यायचं तोंडात मुतला जणू. असल्या हरामखोर पैदाशी कुठं जन्मात त्यानं का? इतकं वाईट कृत्य केलं नाही यांच्या जीवनात. यांनी अति वाईट कृत्य केलं. त्याचा पश्चाताप धनंजय मुंडेला पाहिजे होता. त्याला पश्चाताप तर नाहीच, टोळ्या उठ होतोय. 100% त्याला या गोष्टीचा पश्चाताप पाहिजे होता. आपल्या हातून खूप पाप घडले. अशी टोळी उभा केली आणि आता पाप झाकायसाठी ओबीसीला हाका मारतोय. वंजारी समाजाला हाक मारतो. वंजाऱ्याचा काय संबंध याच्यात? याच्यात ओबीसीचा काय संबंध? पाप तू करणार आणि त्यांना झाकायला बोलितोय आता, आणि ते मोकळेत होय यायला. पाप तू करणार आणि ते मोकळेत काय यायला? तुला आज फेड नाही आता. हो, आणि मुख्यमंत्री साहेब आता मात्र यांना नीट करा. ते उत्तर प्रदेश आहेत बघा, ते बुलडोजर बाबा काय म्हणते त्यांना, उदय सिंग, योगी आदित्यनाथ बाबा महाराज. योगी आदित्यनाथ साहेबासारखं सुरू करा फडणवीस साहेब जरा. तुमच्या अंगात जरा तर येऊन द्या. निबार बुलडोजर आणा, बिगर पंक्चर होणार. आणि असा उभा नांगर धरताना यांना असा फेसच पाडला पाहिजे यांचा. त्यांसारखं करा ना जरा उलटं सुलटं. असा कार्यक्रम दाखवेल लाविताना यांना गुंडा राजच संपला पाहिजे पुरा मुळा सकट. काय परिस्थिती आणली यांनी? आरोपीच्या बाजूने मोर्चा काढायची, प्रतिमोर्चा काढायचे, आंदोलन करायचे. आता एखादा खून केल्यावर लोक स्वतःच्या जातीतला जरी असला ना, खून करणाऱ्याच्या बाजूने बघत जात नाहीत, पण त्या तोंडाकडे बघत नाहीत. तोंडाकडं आमच्याच्यात बी असतेनच ना गुंड, का नसते ना? कोणी पाठिंबा दिलेला बघितलं आहे का? आणखी हिंदूत बी असतेनच ना, सगळ्या जाती धर्मात असतेनच ना, बघितलं आहे कोणी? आणि तू जर गुंडाला पाठबळ देतो आणि त्यांना सोडायसाठी आंदोलनं, प्रतिमोर्चे काढायला लावतो, ही रूढ मुख्यमंत्री साहेब या राज्यात चांगली नाही. इथून पुढं असं होईल मग, खून केला की मोर्चे सुरू, खून करणाऱ्याच्या विरोधात. आरोपी आहे का त्याला सोडून द्या म्हणायला मोर्चे सुरू. आपण आपले लोकच आता रूढच पडन. मग आरोपीच्या बाजून कोणी उठत नव्हतं, पण इथून पुढं आता मोर्चे उठतील सगळ्या जातीचे. कुठं भांडणं झाले तरी म्हणते आमचा आरोपी सोडून द्या, निघालेच मोर्चे. म्हणजे ज्याला न्याय पाहिजे त्याच्या बाजूने जाण्याऐवजी लोक कृत्य करणाऱ्याच्या बाजूने जातील. आणि मग हे राज्य कोणत्या दिशेला जाईल मुख्यमंत्री साहेब? मग याला ठेप्याला आणायचं कसं? ही कोणची संस्कृती आणली यांनी नवीनच्या धनंजय मुंडेंनी? हे कोणचे संस्कार, कोणची नवीन पायवाट पाडली यांनी? असं देशात झालं नाही कधी. आता नवीन पायवाट हे नाही. आणि असा मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसतोय आणि इकडे येऊन असे कृत्य करतोय. तुम्हाला डाग लावलाच म्हणून समजायचं यांनी. त्याच्यासाठी याचा ना दुमता काढा आता, एवढीच विनंती आमची फडणवीस साहेबाकडे. बस, धन्यवाद. शेवटचा प्रश्न, 2023मध्ये तुम्ही मराठा आरक्षणाचा लढा उभा केला होता. आता 2025 उजळले, पुन्हा तुम्ही उपोषणाची तयारी करणार आहेत. किती उपोषण करावं लागणार मराठा आरक्षणासाठी? 25 जानेवारीला तर आहेच, बसणारच आहे. पण आता बघूयात, आणखीन 1-2 दिवसात आम्ही त्याच्यावरती निर्णय करतो आहे 25 जानेवारीच्या विषयावरती. पण ते करोडो लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण खूप तगमग आहे लेकरात. आईबापा शिकवतायत लेकराला, आणि न्यायासाठी लय दिवसाचा लढा सुरू आहे. अनेक दशकं लोटले त्याला. आता कुठंतरी हातातोंडाला घास आलेला आहे माझ्या गरीब समाजाच्या लेकराला. ती जाऊ द्यायचा नाही आहे मला. कारण करोडो लेकरं आज वाट बघतात. कारण उद्या ॲडमिशन आहेत, भरत्या आहेत.
हजारो लेकरांचं भविष्य त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यांचं नशीब ते आजमावणार आहेत. त्यामुळं मी मागं नाही सरकू शकत. मी काय वाईट नाही करत. संतोष भाईला न्याय मागतोय म्हणजे काय मी न्याय नाही मागायचा का? तुम्ही मला का जातीवादी समजता काय? आणि आता प्रतिमोर्चा काढतात तुम्ही, आंदोलन करतात. किती जातीवादी आहेत तुम्ही आता? बरं झालं फडणवीसांना उघडं पडलं, मराठ्याला जातीवादी म्हणत होते. आता धनंजय मुंडेची टोळी त्यांच्या डोळ्यासमोर आहे. शिकलेली तसलीच टोळी तिची, अडाणी टोळी तसली तिची. प्रतिमोर्चा काढाली. खरे जातीवादी कोण आहेत या राज्यात? बरं झालं फडणवीस साहेबांना कळालं लवकर. मी मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण मागतो. तुम्हाला जातीवादी म्हणता? न्याय मागायचा नाही मी. न्याय मागणाराला तुम्ही जातीवादी म्हणणार असलात तर ही नवीनच धनंजय मुंडेंनी रूढ आणली. आता आरोपीकून सोडून द्या म्हणणारे जातीवादी नाही. आणि ज्यांच्या घरावरती महासंकट आलं संतोष भाईच्या, त्यांची क्रूर हत्या झाली, त्यांना न्याय द्या म्हणतोय ते जातीवादी. वेगळीच रूढ आहे आता ही नवीनच. हे शब्दच कोणत्याच कोशात नाही आहेत, कशातच नाहीत. हे महाभारतात नाहीत, ज्ञानेश्वरीत नाहीत, गाथ्यात नाहीत, कशातच नाही ते. हे नवीनच याचं नवीनच वेगळाच विषय याचा. गरीबाला आम्ही न्याय मागतो, आम्हाला जातीवादी म्हणताय. वा, अरे आमचे लेकरं आरक्षणाची वाट बघतायत, मरायला लागलेत. आम्ही आंदोलनं करतोय, आत्महत्या करतात आमचे पोरं आरक्षणासाठी. तुमचे 8 दिवस शाळेत नाही गेले ना तर तुम्हाला वाईट वाटतं. आरक्षण असून नुसते नाही गेले शाळेत म्हणून वाईट वाटतंय. तर माझ्या मराठ्यांच्या पोराला अनेक वर्षापासून आरक्षण नाही. आमची किती तगमग होत असेल. आरक्षण मिळवणारे आणि ते पण ओबीसीतूनच घेणारे. चलो, धन्यवाद. निश्चितच हे होते मनोज जरांगे पाटील, ज्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारावर आपल्या संवाद साधला. त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप केलेत. कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंतरवालीसाठी जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.